आज ना क्लासहून नम्रता लवकर आलेली होती आणि आज जरा माझी तब्येत पण बरी वाटत नव्हती, कारण आता पाऊस वगैरे कंटिन्यू होता ना, यामुळे कसं सर्दी खोकल्याचा एकदम अचानक मला त्रास व्हायला सुरुवात झालेला. मग त्यासाठी नम्रतानेच इथे स्वयंपाक बनवायला घेतला आणि तोंडलीची भाजी ना खूप छान आणि मस्तच बनवलेली नम्रताने. तर इथे ना तिने तेलामध्ये कांदा टोमॅटो घातला आणि GW खामकर यांचे मसाले, किचन किंग मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि मस्त एकदम छान असं ना सगळे मसाले टाकून तिने भाजी बनवली आणि भाजीला एवढी मस्त आणि छान चव आलेली होती. आणि हो, नमाने थोडंसं तेल जास्त घातलेलं, त्यामुळे कसं अजूनच भाजी एकदम छान मस्त चमचमीत झालेली होती. तर खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. आणि किचन किंग मसाला तर एवढा छान आहे ना, की त्यामुळे आपलं जेवण जे आहे ना कोणत्याही भाजीमध्ये टाका तुम्ही, खूप मस्तच चव येते. डिस्क्रिप्शनमध्ये ना मी या मसाल्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की तिथून ट्राय करा आणि मागवा. सो पहा, इथे रंग एकदम मस्त झालेला आहे. आता तोंडली जी आहेत ना आधीच पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर कट केली, म्हणून पुन्हा मग ती पाण्यात घालावी लागत नाही. आणि आधीच धुवून घेतल्या ना भाज्या तर चांगलं असतं, कारण त्यातले न्यूट्रिशन्स जे असतात ते तसेच टिकून राहतात. सो इथे ना आता नम्रताने शेंगदाण्याचा कूटसुद्धा केलेला आहे आणि तो पण याच्यात घातला. शेंगदाण्याचा कूट घातला किंवा मग ओलं खोबरं घातलं ना की भाजीची चव खूप वाढते. कधी कधी तर मी तिळाचं कूट पण घालते. आणि फायनली ना इथे भाजी एवढी मस्त आणि छान झालेली आहे, बघता क्षणी ना असं वाटतं की चला पटकन खाऊन घ्यावं. तर तुम्हाला भाजी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता ना इथे गणपती बाप्पा यायचं आगमन झालेलं आहे, तर आमच्या इथे ना समोरच्या गल्लीमध्ये गणपती बाप्पा येणार होते आणि एवढा जोरदार पाऊस लागलेला, बापरे! तर बाप्पांवरती पूर्ण प्लॅस्टिक घातलेलं होतं म्हणून ते दिसलं नाही. आणि ही छोटीशी चिमणी आमच्या इथे राहायला आलेली आहे, खूप छान आणि मस्तच आहे. त्यामुळे ना वातावरण म्हणजे आमच्या माळ्यावरचं वातावरण एकदम असं छान झालेलं आहे. सो आता जेवण वगैरे झालं आणि नम्रताचा हा ड्रेस आहे ना त्याला थोडंसं मला ऑल्ट्रेशन करायचं होतं, म्हणून 10-10:30 नंतर मी बसली. तर आता नम्रताला सकाळी ना शाळेत जाताना हा ड्रेस घालायचा आहे. सो त्यामुळे म्हटलं की चला आता तिने माझ्यासाठी एवढं केलं तर आपण तिच्यासाठी करूया. चला, बाय बाय.